मंडळी नमस्कार. जय आदिवासी जय जोहार. मंडळी, ह्या व्हिडिओमध्ये सुरुवातीलाच मी जय आदिवासी जय जोहार सांगितलेलं आहे. ह्याचा अर्थ सिंपल आणि साहजिकच आहे की आजच्या व्हिडिओमध्ये मी स्पेशल आदिवासी समाजाच्या एखाद्या महत्त्वाच्या घटकावर चर्चा करणार आहे. मंडळी, आज आपण आदिवासी समाजासाठी किंवा आदिवासी समाजातील प्रत्येक व्यक्तीसाठी जो महत्त्वाचा मूलभूत अधिकार प्राप्त आहे, जो तुम्हाला संविधानाच्या 5व्या अनुसूचीनुसार आणि पेसा कायद्यानुसार प्राप्त झालेला आहे, ह्या संदर्भामध्ये मी आज चर्चा करणार आहे. बहुतांश आपल्या आदिवासी समाजातील व्यक्तींना त्यांचे अधिकार काय आहेत, त्यांचे मूलभूत हक्क काय आहेत, त्यांना संविधानानुसार कोणत्या गोष्टी कायद्याच्या चौकटीमध्ये दिलेल्या आहेत, ह्याची माहिती नसल्यामुळे आज आपल्या समाजावरती बहुतांश जे संकट जे यायला लागलेली आहेत, जे तुम्ही डोळ्याने बघतायत, त्याला कारणीभूत हे आपल्या समाजातील जे आपल्या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी जे महत्त्वाचे जे कायदे विकसित केलेले आहेत, जे संविधानामध्ये आपल्याला जी 5वी अनुसूची लागू आहे, जो पेसा कायदा आहे, त्यानुसार जे अधिकार दिलेले आहेत ह्याचीच आपल्याला माहिती नाही आहे. आणि ह्या संदर्भातच चर्चा करताना आपण नेहमी ऐकत असतो की पेसा भरती काय आहे, पेसा कायदा काय आहे, पेसा निधी काय आहे. तर असे विषय आपल्या आता बहुतांश आपल्या कानावरती ऐकू येतात, पण त्या संदर्भात आपण व्यवस्थित माहिती घेत नाही. तर अशीच माहिती मी ह्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेला आहे. मंडळी, ही व्हिडिओ आपण सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक छोटीशी अजून एक व्हिडिओ दाखवतो, जी आमच्या गावाच्या बाजूलाच एक गाव आहे, त्या ठिकाणी आताच एक विषय घडलेला आहे. त्या ठिकाणी त्या आदिवासी समाजातील जनतेने त्यांच्या गावातील जो रेशनिंग परवानाधारक होता, रेशनिंग दुकानदार जो होता, त्याच्या चुकीच्या वागणुकीमुळे त्याचा परवाना ग्रामसभेमध्येच रद्द केला आणि एवढे मोठे अधिकार हे ग्रामसभेला मिळालेले आहेत. ते आपण थोडीशी व्हिडिओमधून दाखवूया. लोकशाहीची ताकद दाखवली, रेशन दुकानदार सुर्वे हटवून ग्रामस्थांचा विजय. पालघर तालुक्यातील बोरशेती ग्रामपंचायतीत रेशन दुकान नियुक्तीवरून गेल्या काही दिवसापासून उसळलेला वाद अखेर निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. रेशन दुकानदार पद्माकर गजानन सुर्वे यांच्या कारभाराविरोधात ग्रामस्थांनी वारंवार गंभीर तक्रारी नोंदवल्या होत्या. ग्रामपंचायतीच्या ठरावाकडे दुर्लक्ष करून पुरवठा विभागाने पुन्हा त्यांनाच परवाना दिला. या निर्णयामुळे ग्रामस्थात प्रचंड संताप निर्माण झाला. 19 सप्टेंबर 2025 रोजी बोलवलेल्या ग्रामसभेत तब्बल 400 पेक्षा अधिक ग्रामस्थ उपस्थित राहिले. संतप्त घोषणांनी सभागृह दणाणून गेले होते. पुरवठा विभागाचे अधिकारी सभेत हजर असताना ग्रामस्थांनी लोकशाही मार्गाने ठाम आणि एकमुखी ठराव केला. सुर्वे यांना कोणत्याही परिस्थितीत रेशन दुकान चालवण्याची परवानगी नको. ग्रामस्थांचा आक्रोश आणि ठाम भूमिकेसमोर अखेर पुरवठा विभागालाही झुकावे लागले. सभेतच अधिकाऱ्यांनी जाहीर केले की पद्माकर सुर्वे यांचा रेशन परवाना तात्काळ रद्द केला जाईल. पुढील पात्र व्यक्तीची निवड नियमानुसार केली जाईल. मंडळी, तुम्ही व्हिडिओ बघितली असेलच. ह्या व्हिडिओमध्ये स्पष्ट सरळ होतं की त्या ठिकाणचे जे ग्रामसभेतले जी लोकं होती, जी आपल्या आदिवासी समाजातली लोकं होती, त्यांना मिळालेले जे अधिकार आहेत, जे 5व्या अनुसूचीनुसार दिलेले अधिकार आहेत, जे पेसा कायद्यानुसार मिळालेले अधिकार आहेत, ह्यांचा पुरेपूर वापर करून ना विचार करा, त्यांच्या जो रेशनिंग दुकानदार आहे ह्याचा परवाना ग्रामसभेमध्येच रद्द करण्यासाठी प्रशासन व्यवस्थेला भाग पाडलं. तर एवढे मोठे अधिकार तुम्हाला प्राप्त आहेत आणि ह्याच अधिकाराची तुम्हाला मी आज माहिती देण्यासाठी ही व्हिडिओ बनवलेली आहे. तर व्हिडिओ थोडीशी मोठी होणार आहे. तुम्ही कृपया करून ना शेवटपर्यंत थांबून राहा, जेणेकरूनच बहुतांश जे पेसा ग्रामपंचायतचे जे अधिकार काय आहे तुम्हाला दिलेले आहेत, त्यानंतर मग तुमच्या गावामध्ये त्या निधीचा अपव्यय कसा होतो, गैरवापर कसा होतो, पेसा कायद्यासंदर्भात चुकीचे गोष्टी तुमच्या गावात कशा होतात, तर असे महत्त्वाचे विषय आपण ह्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मंडळी, माझं नाव सूरज मोरेश्वर माळी, ग्रामपंचायत सदस्य किराट, आणि एक सदस्य ह्या नात्याने माझं एक प्रथम कर्तव्य आहे की माझ्या आदिवासी समाजातील सर्व नागरिकांना त्यांचे हक्क अधिकार काय आहेत ह्याची जाणीव करून देणं. त्याच्याबरोबरच माझ्या गावातील लोकांव्यतिरिक्त जो माझा समाज पूर्ण महाराष्ट्रभर, पूर्ण भारतभर पसरलेला आहे, त्या पूर्ण समाजालासुद्धा त्यांचे हक्क काय आहेत, त्यांचे अधिकार काय आहेत, त्यांना 5व्या अनुसूचीमध्ये कोणते अधिकार दिलेले आहेत, पेसा कायद्यानुसार कोणते अधिकार प्राप्त आहेत, तर ह्या संबंधी पूर्णपणे माहिती देणं माझं प्रथम कर्तव्य आहे आणि त्या अनुषंगानेच हा माझा छोटासा प्रयत्न आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून
जेणेकरूनच तुम्हाला तुमचे हक्क आणि अधिकार काय आहेत ह्याच्या संदर्भामध्ये थोडीशी माहिती मिळेल. मित्रांनो, पेसा कायद्यासंदर्भामध्ये आपण थोडंसं इतिहासामध्ये जाऊया, जेणेकरूनच तुम्हाला समजण्यासाठी अजून सोपं जाईल. मंडळी, भारतीय संविधानानुसार ज्या ठिकाणी आदिवासी लोकवस्ती आहे किंवा ज्या ठिकाणी आदिवासी समाज राहतो, अशा अनुसूचित क्षेत्राला त्या आदिवासी समाजाचे पूर्णपणे त्यांचे जे हक्क आहेत, अधिकार आहेत, त्याच्यानंतर त्यांची परंपरा आहे, त्याच्या व्यतिरिक्त त्यांचे जे चालीरीती आहेत, त्यांचे जे नैसर्गिक संसाधनावरील त्यांचे अधिकार आहेत, जल, जंगल, जमीन ह्या संदर्भामध्ये त्यांचे हक्क कायम बाधित राहावे, ह्या अनुषंगाने 5वी अनुसूची ही भारतीय संविधानानुसार अशा भागामध्ये लागू केलेली आहे. आणि मंडळी, 73वी जी घटनादुरुस्ती झाली, ह्या 73व्या घटनादुरुस्तीनुसार पूर्ण भारतामध्ये त्रिस्तरीय प्रशासन व्यवस्था लागू करण्यात आली. म्हणजेच ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद. आणि म्हणूनच ही जी प्रशासन व्यवस्था होती, जी सामान्य विभागाची प्रशासन व्यवस्था ज्याला आपण स्थानिक स्वराज्य संस्था सांगतोय, त्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे जे नियम आहेत, जे कायदे आहेत, ते 5व्या अनुसूचीमध्ये परस्पर लागू होत नाहीत. आणि म्हणूनच 1996मध्ये जी 5व्या अनुसूचीला एक कायद्याची चौकट प्राप्त आहे आणि एक वेगळी त्यांची प्रशासन व्यवस्था आहे, अशा प्रशासन व्यवस्थेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचे अधिकार लागू करण्यासाठी 1996मध्ये पेसा कायदा हा लागू करण्यात आला. आणि पेसा कायद्यानुसार अशा अनुसूचित क्षेत्रामध्ये त्यांच्या ग्रामसभेला विशेष अधिकार प्राप्त आहेत आणि त्यांचे जल, जंगल, जमीन ह्याविषयी त्यांना एक विशेष अधिकार दिलेले आहेत. त्यांचे पारंपरिक हक्क, त्यांचे रूढी परंपरा आणि त्यांचे नैसर्गिक संसाधनावरील जे त्यांचे अधिकार आहेत ते जतन करण्यासाठी पेसा ग्रामपंचायतींना एक विशेष अधिकार हे पेसा कायद्यानुसार प्राप्त झालेले आहेत. मंडळी, आता आपण एका महत्त्वाच्या टॉपिकवर ह्या व्हिडिओमध्ये चर्चा करूया. जो टॉपिक हा तुम्हाला थोडासा वेगळा वाटेल, पण खरंच जर कायद्याने बघायला गेलं तर ह्या दोन गोष्टी ह्या खूप महत्त्वाच्या आहेत. मंडळी, तुम्ही जर गावामध्ये राहत असाल तर साहजिकच आहे तुमच्या गावामध्ये ग्रामपंचायत ही असणारच. आणि ग्रामपंचायत हा एक सामान्य प्रशासन व्यवस्थेचा भाग आहे. आणि जर तुमच्या भागामध्ये जर पेसा कायदा लागू आहे आणि ऑब्व्हियसली तुम्ही जर आदिवासी समाजाचे असाल, आदिवासी भागामध्ये राहत असाल, तर तुमच्या ठिकाणी पेसा कायदा हा लागू असणार म्हणजे असणारच. तर पेसा ग्रामसभा, पेसा ग्रामकोश समिती हा एक पार्ट वेगळा आहे आणि ग्रामपंचायत हा पार्ट वेगळा आहे. ह्या ठिकाणी ग्रामपंचायत ही जी प्रशासन व्यवस्था आहे, ही स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जी सामान्य प्रशासन व्यवस्था आहे ह्याच्यामधला एक भाग आहे. जी ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद ह्याचा एक पार्ट आहे. आणि ग्रामपंचायतचं जे प्रशासन जे आहे त्याच्यामध्ये सरपंच हा थेट जनतेतून निवडून दिलेला आहे. सदस्य आणि उपसरपंच हे ग्रामपंचायतीमध्ये ही कार्यकारिणी असते आणि ग्रामसेवक हा सचिव म्हणून काम करत असतो. तर मुळात ग्रामपंचायतचं जे काम आहे, जे गावामध्ये कर गोळा करणं, स्वच्छता वगैरे ठेवणं किंवा जे सरकारमार्फत जे काही महत्त्वाच्या ज्या गोष्टी गावामध्ये लागू करण्यासाठी जे नियम ठरवून दिलेले त्यानुसार काम करणं, त्याच्या व्यतिरिक्तच जे सरकारी योजना असते ह्यांची अंमलबजावणी करणं आणि जे ग्रामस्थांना जे कोणतेही डॉक्युमेंट्स किंवा कागदपत्रं लागतील ही त्यांना उपलब्ध करून देणं, अशी महत्त्वाची ही जी कामं आहेत, ही प्रशासकीय कामं आहेत, ही ग्रामपंचायतीला सोपवून दिलेली आहेत. तर त्याच्या व्यतिरिक्त जो ग्रामपंचायतीला जो फंड येतो आहे, तो आता सध्या 15 वित्त आयोगाच्या नुसार हा ग्रामपंचायतीला फंड दिला जातो. तर मित्रांनो, तुम्हाला ग्रामपंचायत ही समजली असेलच असं मला वाटतं. आता आपण तुमच्या गावामध्ये जो पेसा कायदा लागू आहे, ह्या पेसा कायदा हा ग्रामपंचायतीपेक्षा कसा वेगळा आहे हे तुम्हाला ह्या ठिकाणी सांगतो. तर पेसा कायद्यानुसार एक पेसा ग्रामकोश कमिटी असते आणि ह्या पेसा ग्रामकोश कमिटीमध्ये तुमच्या पाड्यामध्ये किंवा तुमच्या भागामध्ये जो पेसा कायदा लागू आहे त्या ठिकाणी तुमचा एक अध्यक्ष राहतो आणि सचिव ऑब्व्हियसली जो ग्रामसेवक आहे तेच राहतात आणि त्यानंतर मग एक सदस्य असतो जो तुमच्याच पाड्यातला असतो. तर ह्या ठिकाणी जे निधीचा जो व्यवहार असतो म्हणजे जर ग्रामसभेने एखादा विषय ठरवला आणि त्याला जर निधी जर द्यायचा असेल तर ह्या तिघांच्या सहाय्याने तो निधी पास केला जातो.
आणि सर्व ठराव हे ग्रामसभेला आहेत. सर्व ठराव घेण्याचे अधिकार हे ह्या ठिकाणी ग्रामसभेला आहेत. म्हणजेच पेसा ग्रामपंचायतीमध्ये सर्व थेट अधिकार हे त्या ठिकाणी राहणारे जे स्थानिक जे रहिवासी आहेत, अशा स्थानिक रहिवाशांना पूर्णपणे हे अधिकार दिलेले आहेत. म्हणजेच तुमच्या ग्रामसभेला अधिकार दिलेले आहेत. तर हे पेसा ग्रामसभा ही ग्रामपंचायतपेक्षा वेगळी आहे, हे ह्या ठिकाणी दिसतंय. आणि पेसा ग्रामकोष खात्यामध्ये जो फंड जमा होतोय तो जो आदिवासी विकास विभागामार्फत जो आदिवासी उपाययोजनेअंतर्गत जो 5% राखीव निधी आहे, हा पेसा ग्रामकोष खात्यामध्ये थेट जमा होतोय आणि त्या निधीवर ग्रामपंचायतीमधल्या सरपंच आणि त्या ठिकाणी असलेल्या कार्यकारिणीचा काही अधिकार नसतो निर्णय घेण्याचा. तर मंडळी, हा एक विषय तुम्हाला समजला असेलच. हा खूप महत्त्वाचा विषय होता. बहुतांश गावामध्ये आपली जी सामान्य आदिवासी जनता आहे त्यांना हा विषय थोडासा किचकट वाटला असेल किंवा नवीन वाटला असेल, पण मुळात कायद्याने ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत, हे ह्या ठिकाणी मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, पेसा कायद्यानुसार किंवा 5व्या अनुसूचीनुसार आपल्या आदिवासी भागामध्ये, आपल्या आदिवासी समाजामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला काही महत्त्वाचे हक्क आहेत, काही महत्त्वाचे अधिकार दिलेले आहेत. आणि ते अधिकार आणि हक्क कोणते आहेत ह्या संदर्भात आपण थोडी चर्चा करूयात, जेणेकरूनच तुम्हाला आपल्या आदिवासी समाजातील ज्या व्यक्तींना त्यांचे हक्क काय, त्यांचे अधिकार काय आहेत, ह्या पेसा कायद्याने काय अधिकार दिलेले आहेत, 5व्या अनुसूचीने काय तुम्हाला अधिकार दिलेले आहेत, ह्या संदर्भामध्ये माहिती मिळेल. तर आपण पहिला जो अधिकार आहे तुम्हाला, जो तुमच्या पेसा ग्रामसभेला दिलेला आहे, ह्या पेसा ग्रामसभेमध्ये तुम्ही प्रत्येक सदस्य, जो त्या गावामध्ये राहणारा जो प्रत्येक व्यक्ती आहे, तो त्या पेसा ग्रामसभेचा सदस्य आहे. हे एक महत्त्वाचा विषय लक्षात ठेवा. त्यालाच अनुसरून तुमच्या गावामध्ये जर एखादा सरकारी प्रोजेक्ट किंवा एखादी खाजगी कंपनी किंवा खाजगी प्रोजेक्ट जर तुमच्या गावामध्ये जर राबवायचा असेल, तर अगोदर परवानगी तुम्हाला विचारून, तुमच्या ग्रामसभेला विचारून घ्यावी लागते. विचार करा, ह्या ठिकाणी सरकारला सुद्धा एखादा प्रोजेक्ट तुमच्या भागामध्ये तुमच्या गावामध्ये राबवायचा आहे, तर 5व्या अनुसूचीमध्ये तुम्हाला एक कायद्याची चौकट आहे दिलेली, आणि त्याच अनुषंगाने तुमच्या ग्रामसभेची परमिशन घेणं खूप गरजेचं आहे. तर तुम्ही जर एक्झाम्पल बघितलं, जेव्हा मुंबई वडोदरा एक्सप्रेसवेचं जेव्हा तुमच्या गावामध्ये काम सुरू करायचं होतं, तेव्हा तुमच्या ग्रामसभेच्या ठरावानंतरच ते काम तुमच्या गावामध्ये सुरू केलेलं होतं. हे तुम्ही प्रत्यक्षामध्ये बघितलेलं आहे. त्यामुळेच तुम्हाला किती पॉवर दिलेली आहे ह्या 5व्या अनुसूचीमध्ये आणि पेसा कायद्यानुसार हे तुम्हाला माहिती असेलच. पण तरीसुद्धा तुम्हाला सांगतो की जर जमीन अधिग्रहण करायचं असेल किंवा तुमच्या गावामध्ये रस्ता करायचा असेल किंवा एखादा प्रोजेक्ट राबवायचा असेल, तर तुमच्या ग्रामसभेला विचारल्याशिवाय सरकारला, खाजगी कंपन्यांना तर सोडाच, सरकारला सुद्धा तुमच्या गावामध्ये परस्पर एखादं काम करता येत नाही आहे. तर हा तुम्हाला एक मिळालेला सर्वात मोठा अधिकार आहे, ह्याची सर्वांना माहिती पाहिजे. दुसऱ्या अधिकारासंदर्भात आपण चर्चा करायची झाली तर जमिनी संदर्भामध्ये आहे. तुमच्या पेसा कायदा ज्या ठिकाणी लागू आहे त्या ठिकाणी बहुतांश आदिवासी लोकसंख्या राहते आणि आदिवासी समाजाला त्यांचे जमिनीबाबतीत अधिकार हे ह्या पेसा ग्रामसभेमध्ये दिलेले आहेत. जर कोणतीही जमीन तुमच्या गावामध्ये खरेदी विक्री करायची असल्यास तुमच्या पेसा ग्रामसभेचा ठराव घेणं अनिवार्य आहे. आपल्या आदिवासी समाजामध्ये गरिबी आहे, अशिक्षितपणा आहे किंवा आपला आदिवासी समाज हा भोळा आहे, त्यामुळेच फसवणुकीचा प्रकार हा जमिनीच्या खरेदी विक्रीमध्ये बहुतांश होत असतो. आणि म्हणूनच पेसा ग्रामसभेला पूर्ण अधिकार दिलेले आहेत की जर एखादी जमीन पेसा गावामध्ये विक्री केली जात असेल तर अगोदर पेसा ग्रामसभेचा ठराव घेणं आवश्यक आहे. हे तुमच्या गावामध्ये होतं का, हे तुम्ही थोडंसं लक्ष देऊन ना बघा. जर एखादी जमीन ही आपल्या आदिवासी समाजातील व्यक्तीची असेल आणि जर फसवून किंवा त्याला कोणतं आमिष दाखवून जर ती जमीन त्याच्याकडून जबरदस्तीने किंवा फसवून विकली गेली असेल, तर ती जमीन परत मिळवण्याचा अधिकारसुद्धा पेसा ग्रामसभेला आहे.
हा एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा. पेसा ग्रामसभेकडे खूप पॉवर आहे. आणि दुसरा महत्त्वाचा विषय तुम्हाला मी ह्या ठिकाणी सांगतो, की बिगर आदिवासी जे बांधव आहेत, ह्या बांधवांना तर आपली आदिवासी समाजाची जी जागा, जमीन आहे, ही त्यांच्या नावावर होत नाही आहे, हे तुम्हाला सर्वांना माहिती आहेच. तर मंडळी, हा एक महत्त्वाचा जो मुद्दा होता, जो जमिनीच्या संदर्भामध्ये एक तुम्हाला अधिकार प्राप्त झालेला आहे, ह्या पेसा कायद्यानुसार, 5व्या अनुसूचीनुसार, हे तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे. त्याच्या व्यतिरिक्त दुसरा जो अधिकार आहे, तो सुद्धा जमिनीसंदर्भातच आहे. पण हा विषय तुम्हाला सांगू इच्छितो, की जे पारंपरिक जे हक्क, अधिकार आहेत, ह्या संदर्भामध्ये आहे. त्यामध्येच तुमच्या गावामध्ये जर एखादा जर गोन खनिज उत्पादन करायचं असेल किंवा एखादी दगडी खाण सुरू करायची असेल किंवा माती जर उत्खनन करायचं असेल, तर अगोदर तुमच्या पेसा ग्रामसभेची मंजुरी घेणं अनिवार्य आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, की बहुतांश आपल्या आदिवासी भागामध्ये ज्या दगडी खाणी आहेत, ज्या सरकारी असो किंवा खाजगी असो, ह्या दगडी खाणींची परमिशन्स ही प्रत्येक वर्षी तुमच्या ग्रामसभेची घेणं गरजेचं आहे. त्यानुसारच त्यांना जी पुढचं जे कागदोपत्री स्थानिक स्वराज्य संस्थेचे जे परमिशन आहे, ही तुमच्या पेसा गावाच्या ठरावानंतर त्यांना दिली जाते. हा एक विषय महत्त्वाचा लक्षात ठेवा. म्हणूनच काय होतं आहे, की जेव्हा ज्या खदानी असतात, दगडी खाणी असतात, त्यांना जेव्हा पूर्णपणे संरक्षण भिंत बांधलेली आहे किंवा नाही आहे, त्यानुसार तुमच्या पेसा गावाचा जर ठराव गेला तरच त्यांना पुढची जी रॉयल्टी वगैरे आहे ही दिली जाते. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला तुमच्याकडे दिलेला आहे. तुमच्या सामान्य व्यक्तीकडे दिलेला आहे सरकारने, हे तुम्हाला माहिती पाहिजे. इवन दो जर तुमच्या गावामध्ये जर एखादी दगडी खाण असेल आणि त्या दगडी खाणीमुळे तुमच्या गावामध्ये जर आरोग्यविषयक विपरीत परिणाम होत असतील, त्याच्यानंतर हवा दूषित होत असेल, पाणी दूषित होत असेल किंवा तुमचे जे रस्ते खराब होत असतील, तुमच्या वस्तीवर जर विपरीत परिणाम होत असतील, तर अशा खदानींना तुम्ही काही नियम लागू करू शकता. तर हे सर्व स्थानिक पातळीवर जे पेसा ग्रामसभेला अधिकार दिलेले आहेत तुमच्या गावामध्ये तुम्हाला निर्णय घेण्याचा. तर हा एक खूप मोठा एक अधिकार हा तुम्हाला दिलेला आहे. त्याच्या व्यतिरिक्तच बघायला गेलं तर तुमचं जे गावामध्ये जे पाण्याचे स्रोत आहेत, त्या संदर्भामध्ये निर्णय घेण्याचा अधिकार हा तुम्हाला दिलेला आहे. तुमच्या ठिकाणचे असलेले जंगल, जमिनी संदर्भामध्ये अधिकार घेण्याचा हा तुम्हाला दिलेला आहे. आणि तुमच्या गावामध्ये जर दारूबंदी किंवा दारू विक्री संदर्भामध्ये काही जर निर्णय घ्यायचा असेल, तो सुद्धा पेसा ग्रामसभेनं दिलेला आहे. तर तसं बघायला गेलं तर बहुतांश अधिकार हे पेसा ग्रामसभांना दिलेले आहेत. तुमचे जे पारंपरिक रूढी, परंपरा, हक्क, अधिकार, तुमचे ज्या नैसर्गिक साधनसंपत्ती आहेत, ह्या जतन करण्यासाठी 5व्या अनुसूचीमध्ये प्रावधान दिलेलं आहे आणि त्यालाच अनुसरून त्याला सुसंगत असा जो कायदा, पेसा कायदा जो लागू करण्यात आलेला आहे, त्या पेसा कायद्यानुसार पूर्णपणे अधिकार हे ग्रामसभेला दिलेले आहेत. म्हणून जर कोणी एखाद्या व्यक्ती सांगत असेल, की गावामध्ये, पेसा गावामध्ये पेसा ग्रामसभेला विचारल्याशिवाय कोणताही निर्णय घेता येत नाही, हे सर्वात महत्त्वाचे अधिकार हे तुम्हाला दिलेले आहेत. अजूनसुद्धा खूप मोठे अधिकार हे तुम्हाला दिलेले आहेत. हे मी तुम्हाला त्याची जी लिंक आहे ही माझ्या माहिती बॉक्समध्ये मी देत आहे. तुम्ही त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते लिंक ओपन करू शकता. तुम्हाला अजून कोणकोणते अधिकार दिलेले आहेत. तर एवढे सर्व अधिकार हे तुम्हाला दिलेले आहेत. ह्याची प्रत्येक आपल्या आदिवासी समाजातील सामान्य नागरिकाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. तर अशी ही छोटीशी माहिती मी देण्याचा अजून प्रयत्न केलेला आहे. आपण ह्या व्हिडिओमध्ये आता आपल्या गावामध्ये जो पेसा कायदा लागू आहे आणि पेसा निधी जो आपल्याला जो प्राप्त होतो, त्या निधीचा आणि त्या पेसा कायद्यांचा कशाप्रकारे गैरवापर केला जातो, हे तुम्हाला काही गोष्टी मी निदर्शनात आणून देतो. तर व्हिडिओमध्ये तुम्ही अजून थांबून राहा. खूप इंटरेस्टिंग काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला शिकण्यासारख्या आहेत, त्या मी ह्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो.
मित्रांनो, तुमच्या गावामध्ये जो पेसा कायदा लागू आहे, त्या पेसा कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये त्याच्या व्यतिरिक्तच पेसा कायद्या नुसार जो तुमच्या ग्रामकोष खात्यामध्ये जो पेसा निधी येतो, त्याचा गाव पातळीवर कशाप्रकारे वापर केला जातो किंवा पेसा कायद्याचं कशाप्रकारे चुकीचा वापर केला जातो, ह्या संदर्भामध्ये आपण थोडीशी चर्चा करूया. जेणेकरूनच तुम्हाला सर्वांना ह्याविषयी थोडीशी माहिती मिळेल. तर जो पहिला जो मुद्दा मी ह्या ठिकाणी मांडतो, की अगोदरच मी तुम्हाला सांगितलेलं आहे, की पेसा ग्रामकोष कमिटी म्हणजे पेसा ग्रामसभा आणि ग्रामपंचायत ह्या 2 गोष्टी वेगळ्या आहेत. त्यामुळेच पेसा ग्रामकोष कमिटीवरती जो अध्यक्ष आहे, तो ग्रामपंचायतीमधील सरपंच किंवा उपसरपंच किंवा सदस्य नकोय. ह्या गोष्टी वेगळ्या आहेत. त्याच्यामुळे ह्या ठिकाणी कायद्याने ह्या गोष्टी चुकीच्या आहेत. ही गोष्ट मी तुम्हाला निदर्शनात आणून देतो. बहुतांश तुमच्याकडे जर असं जर होत असेल, तर ही गोष्ट तुम्ही निदर्शनात आणून द्या, की जेणेकरूनच तुम्हाला पेसा कायद्याचं अजून बळकटीकरण येईल किंवा पेसा कायदा अंमलबजावणीमध्ये तुम्हाला अजून महत्त्वाच्या काही गोष्टी इझी पडतील. दुसरा जो मुद्दा मी ह्या ठिकाणी मांडतो, की पेसा ग्रामसभेमध्ये काय होतंय, की जो अध्यक्ष आहे, तो अध्यक्ष हा तुमच्या ज्या ग्रामपंचायतचा जो सरपंच आहे, त्यांच्याच घरचा कोणी असतो. तर विचार करा, की जर गावामध्ये मोस्ट ऑफ 2,000 लोकसंख्या आहे किंवा 500 लोकसंख्या आहे, त्या ठिकाणी पेसा कायदा लागू आहे आणि त्याच ठिकाणी ग्रामपंचायतसुद्धा आहे. तर 1000 लोकांमध्ये तुम्हाला एकाच घरामध्ये सरपंच आणि पेसा अध्यक्ष हे कसे राहू शकतात? तर हे काय होतं, की त्या ठिकाणी सत्तेचं केंद्रीकरण होतं. तुमच्या गावाच्या विकासासाठी जो आलेला निधी आहे, ह्याचं केंद्रीकरण होतं आणि त्याच्यामुळे भ्रष्टाचाराला वाव मिळतो. तर ही गोष्ट जर होत असेल, तर ह्याच्यावर तुम्ही उपाययोजना करू शकता आणि हा विषय मी तुम्हाला निदर्शनात आणून दिला. त्याचं प्रमुख कारण हे आहे, की जेव्हा एखाद्या ग्रामपंचायतीला जर वार्षिक 15 वित्त आयोगामधून जर 15 लाख रुपये जर येत असतील, तर जे आदिवासी उपाय योजनेअंतर्गत पेसा ग्रामकोष जे खातं आहे, त्यामध्ये सुद्धा त्या गावाला मोस्ट ऑफ 10-12 लाख रुपये येत असतात आणि विचार करा, जर एवढा मोठा निधीचा जर एवढ्या मोठ्या निधीचं जर केंद्रीकरण जर होत असेल, तर ती गोष्ट तुम्ही त्याचा जो निधीचा जो गैरवापर होऊ शकतो, ते तुम्ही कुठे ना कुठेतरी थांबवू शकता. तर हा एक मी मुद्दा निदर्शनात आणून दिला. तिसरा मुद्दा जर सांगायचा झाला, तर पेसा ग्रामसभा आणि पेसा ग्रामकोष कमिटी मुळात तुम्हाला मी अगोदर सांगितलेलं आहे, की जी संविधानामध्ये 5वी अनुसूची लागू आहे, ज्या ठिकाणी आदिवासी समाज आहे, आदिवासी अ, वस्ती आहे, अशा ठिकाणी पेसा कायदा लागू आहे आणि साहजिकच आहे चा जो ग्रामकोष कमिटीचा अध्यक्ष आहे, हा आदिवासीच असणार. पण काही ठिकाणी असं निदर्शनात आणून आलेलं आहे, की पेसा ग्रामकोष कमिटीचा अध्यक्ष, तेथील सदस्य हे सुद्धा बिगर आदिवासी आहेत. तर हे कायद्याने कुठेतरी चुकीचं होतंय. हे पेसा कायद्याच्या नियमाची पायमल्ली होते. तर प्रशासनाने ह्या गोष्टीकडे थोडं लक्ष द्यावं. तिसरा मुद्दा मी एक पॉइंट आउट केलेला आहे. हे मुद्दे मी काही ठिकाणी बघितलेले आहेत आणि हे तुमच्या निदर्शनात मी आणून देत आहे. त्यामध्ये होतंय असं, की एका गावामध्ये अनेक पेसा ग्रामकोष कमिटी असतात. तर हे अ, तुमच्या गावामध्ये जर असेल, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, की जेव्हा एखाद्या ग्रामकोष कमिटी किंवा एखाद्या पेसा गावामध्ये अध्यक्ष हा जर त्या गावातला असेल, तर सदस्य हा कधी-कधी दुसऱ्या ग्रामकोष कमिटीमधला असतो. तर हे कुठेतरी मला चुकीचं वाटतं. म्हणजे हे नियमानुसार बरोबर नाहीच आहे. जर तुमच्या गावामध्ये जर पेसा कायदा लागू आहे, तर अध्यक्ष आणि सदस्य हा तुमच्या गावातलाच असणार ना, बाहेरचा कशाला असणार? तर हे सुद्धा होतंय. जेव्हा मोठा निधी असतो, त्या ठिकाणी त्या निधीचा अपव्यय किंवा दुरुपयोग करण्यासाठी ह्या गोष्टी गावामध्ये होत असतात आणि ह्याच्यामध्ये राजकारणाचा एक मोठा भाग असतो. तर असं एक जागृत पेसा नागरिक म्हणून तुम्ही तुमच्या गावामध्ये असं होऊन देऊ नका आणि जर असं होत असेल, तर तुम्ही त्याला विरोध करू शकता.
तर हे मुद्दे आहेत. अजून एक मुद्दा मी तुमच्या निदर्शनात आणून देतो, की जेव्हा अं, मी अगोदर सांगितलेलं आहे, की एका गावामध्ये अनेक पेसा ग्रामकोष असतात आणि त्यामुळेच त्या पाड्याला एक सपोज एखाद्या गावामधला एखादा पाडा आहे आणि त्या पाड्याला जर सेपरेट जर पेसा ग्रामकोष अधिकार दिलेले आहेत, पेसा ग्रामसभेचे सेपरेट अधिकार आहेत, तर त्या पाड्यामध्ये स्वतः निर्णय घेण्याचे अधिकार हे पेसा कायद्याने 5व्या अनुसूचीने त्यांना दिलेले आहेत. हे एक क्लिअर आहे. तर हा विषय थोडासा गुंतागुंतीचा आहे. मी निदर्शनात आणून देतोय, की सपोज त्या पाड्याच्या बाजूला जर एखादी दगडी खाण जर सुरू करण्याचं जर एखाद्या त्या खदान मालकाने ग्रामपंचायतला जर अर्ज दिला, तर सामान्य प्रशासन व्यवस्थेची ग्रामसभा ही ठराव घेऊन ना परस्पर त्या खदान मालकाला देऊ शकत नाही आहे. कारण इथे जर ती खदान त्या पाड्याच्या बाजूला आहे, त्या ठिकाणी त्यांचा सेपरेट जर पेसा गावाला त्यांना अधिकार दिलेले आहेत, तर आधी त्या पाड्याला त्या खदानीचा विपरीत परिणाम होतो, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणूनच आधी त्या पाड्यातल्या ग्रामसभेचा ठराव घ्यावा, नंतर सामान्य प्रशासन व्यवस्थेच्या ग्रामसभेचा ठराव हा पेसा ग्रामपंचायतच्या ठरावावर अनुसरून द्यावा. पण असं मुख्यत्वे करून हे बहुतांश आदिवासी भागामध्ये ज्या ठिकाणी पेसा गाव लागू आहे, अशा ठिकाणी होत नाही आहे. तर ही एक महत्त्वाची गोष्ट मी प्रशासनाला निदर्शनात आणून देतो आणि सामान्य जनतेलासुद्धा मी ही गोष्ट लक्षात आणून देतो, की असं होत असेल तर तुम्हाला जे अधिकार दिलेले आहेत, त्या अधिकारांचा वापर करून ना तुम्ही ह्या गोष्टीला विरोध करू शकता. तर मंडळी, हे काही महत्त्वाचे जे टॉपिक्स होते मी ह्या ठिकाणी तुम्हाला निदर्शनात आणून दिलेले आहेत. तुमच्या गावामध्ये सॉरी अजून एक मुद्दा मला आठवला, की एक विषय होता आणि मला सहज आमच्या ऑफिसमध्ये चर्चा करताना एका मुलाने विषय मांडला, की "अरे सूरज, आमच्या गावामध्ये तर जो पेसा अध्यक्ष आहे त्यांनी सरपंच आणि ग्रामसेवकवरती आम्ही काल मोर्चा काढला होता." मग मी सांगितलं, "का रे?" तर तो बोलतो, की "अरे ते सरपंच आणि ग्रामसेवक हे परस्पर आमच्या जो निधी आहे, त्या पेसा निधी आहे त्याचा वापर करतात." तर मी त्या मित्राला समजावलं, की "बघ, तुझ्या खात्यामध्ये पैसे आहेत. तुझ्या खात्यामध्ये पैसे, तुझ्या बँकेमध्ये पैसे आहेत आणि तुझ्या बाजूच्या घरचा जर एखाद्या व्यक्तीवर तू आरोप लावत असेल, की "अरे, माझ्या खात्यातल्या पैशाचा तू कसा वापर करू शकतोस? माझं चेकबुक जाऊन ना कशी तू काढू शकतोस पैसे?" तर त्याला मी समजावण्याचा हा एक मुद्दा मांडला, की तुमच्या जो ग्रामकोष कमिटीचा पेसा अध्यक्ष आहे, जो तुम्ही निवडलेला आहे, त्याच्या सहीशिवाय तुमच्या पेसाचा जो ग्रामकोष कमिटीचा जो पैसा आहे, हा निघू शकत नाही आहे. साहजिकच आहे. तर तेव्हा त्या व्यक्तीला, त्या माझ्या मित्राला ती गोष्ट समजली, की नाही हा मुद्दा बरोबर आहे आणि तो जो पेसा ग्रामकोष कमिटीचा जो अध्यक्ष आहे, हा त्या ठिकाणी असलेल्या लोकांची फसवणूक करत होता. त्यांना ते असं निदर्शनात आणून देत होता, की ग्रामपंचायतमधले जे पदाधिकारी आहेत, ते पेसा निधीचा गैरवापर करतात. पण मंडळी तसं नाही. ह्या ठिकाणी तो जो निधी आहे, जो तुमच्या ग्रामकोष कमिटीच्या खात्यावर जो जमा झालेला आहे, हा तुमच्या अध्यक्षाच्या सहीनेच हा वर्ग कुणाला दिला जातो. तर ही एक गोष्ट मी तुमच्या निदर्शनात आणून देतो. ह्या ठिकाणी हा एक मी एक्झाम्पल दिलेला आहे. हे जर तुमच्याकडे होत असेल, तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, की हे असं पण होतं. तर हे काही महत्त्वाचे जे मुद्दे आहेत, जे पेसा सभेमध्ये काही जे चुकीचे प्रकार होत असतात, ते मी ह्या ठिकाणी निदर्शनात आणून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मंडळी, पेसा कायदा आणि पेसा ग्रामकोष निधीच्या वापरासंबंधी काही एक महत्त्वाचा मुद्दा माझा राहिलेला होता, जो मी व्हिडिओ रेकॉर्डिंग करते वेळेस विसरून गेला होता. तोच मुद्दा मी ह्या व्हॉईस क्लिपमध्ये तुमच्या निदर्शनात आणून देतो आहे. बहुतांश गावामध्ये आणि मी स्वतः अनुभवलेलं सुद्धा आहे, की पेसा ग्रामकोष निधी संदर्भामध्ये जी ग्रामपंचायतची जी मासिक मीटिंग होत असते प्रत्येक महिन्याला ग्रामपंचायतच्या ऑफिसमध्ये, त्या मासिक मीटिंगमध्येच ग्रामकोष निधीचा वापरासंबंधी बहुतांश निर्णय हे होत असतात.
मंडळी हे तुमच्या गावामध्ये सुद्धा होत असेल असं एक अंदाज आहे आणि ही खूप पेसा कायद्याच्या विरोधी अशी गोष्ट ही घडत आहे. तर ही महत्त्वाची बाब ही आपल्याला प्रशासनाला आणून द्यावी लागेल. बहुतांश कागदोपत्री सर्व व्यवस्थित केलं जातं, पण निर्णय हे ग्रामपंचायतच्या मासिक मीटिंगमध्येच घेतले जात असतात. एक मुद्दा तुम्हाला माहिती आहे की ग्रामपंचायतच्या मासिक मीटिंगमध्ये पेसा ग्रामकोष अध्यक्ष आणि इतर पेसाचे सदस्य नसतात. मग निर्णय हे परस्पर सरपंच आणि पूर्ण कार्यकारिणी त्याच्या व्यतिरिक्त ग्रामसेवक हे घेत असतात. तर ही बाब प्रशासनाला मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे मला निदर्शनास आणून द्यायची आहे. मित्रांनो, आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. त्याच्या व्यतिरिक्त तुमच्या गावामध्ये पेसा कायद्यासंदर्भामध्ये काही विषय असतील ते तुम्ही मला कमेंट करून नक्कीच कळवा. जेणेकरून जर चांगले विषय असतील तर ते आपण दुसऱ्या गावामध्ये इम्प्लिमेंटेशन करू शकतो किंवा जर चुकीचे विषय असतील तर त्याच्यावर आपण उपाययोजना सुचवू शकतो. त्याच्या व्यतिरिक्त येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आपण आपल्या आदिवासी समाजाच्या विषयी किंवा पेसा कायद्याविषयी, 5व्या अनुसूचीविषयी जे अभ्यासू व्यक्तिमत्व आहेत आपल्या आदिवासी समाजामध्ये, अशा व्यक्तींना भेटून ना आपण त्यांच्याकडून अजून चांगली माहिती घेऊन ना तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. तिथपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. आता मी तुम्हाला स्वतःची काळजी घ्यायला का सांगतोय, तर आदिवासी समाजातील जी साधी भोळी माणसं आहेत त्यांच्यावर खूप मोठी संकटं येत आहेत आणि त्याच्यासाठीच तुम्ही स्वतःची काळजी घ्या. हा एक मुख्यत्वे करून तुम्हाला एक सल्ला देतो आणि लवकरच आपण भेटूया. पेसा कायद्यासंदर्भात एखादा नवीन विषय घेऊन ना किंवा एखाद्या सरकारी योजनेसंदर्भात तुम्हाला माहिती घेऊन ना आपण आपल्या व्हिडिओवर लवकरच भेटूया. तिथपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय आदिवासी, जय जोहार.